नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 25 मिनिटं 50 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. शरद पवार गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी शरद पवार अनुपस्थित असणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द झालाय आणि याला शरद पवार गटाचे सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांनी दुजोरा दिला. महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी सुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे तीनही पक्षातील दाव्यांमुळे नाशिकचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. त्यामुळेच या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार गटाची आज बैठक होणार आहे. या बैठकीत आजच नाशिकच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवरती निशाणा साधला. नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोके सम्राट असलेलं चांगलं असा सवाल विचारत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली. परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची परभणीमध्ये 20 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे आणि या सभास्थळाची केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पाहणी केली. यावेळी भाजपला 400 जागा मिळतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूर लोकसभेतील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोदी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेत्याला लक्ष केलं जात आहे अशी टीका त्यांनी केली. तर विदर्भातील 5ही जागा काँग्रेस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2 लोक तिकडे गेले म्हणून मला कोणताही फरक पडणार नाही. वर्षानुवर्ष भाजपचे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असं म्हणत जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना टोला लगावला. राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंह आणि मनोज कुमार राठोड यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंत्री छगन भुजबळ आज चंद्रपूर दौऱ्यावरती आहेत आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भुजबळ चंद्रपूर दौऱ्यावरती असून मूल, वरोरा, पोंभुर्णा आणि चंद्रपुरात भुजबळांच्या जाहीर सभा होणार आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढलाय. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 1 मार्च ते 12 एप्रिल या 42 दिवसात राज्यामध्ये उष्माघातानं बाधित 77 रुग्ण आढळलेत तर मागील 4 दिवसात 36 रुग्ण आढळले. मुंबईत उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. आज आणि उद्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यासाठी सोमवार हा सर्वात ठरला. मुरबाड शहरामध्ये सर्वाधिक 43.2 तर बदलापूर शहरामध्ये सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमान होतं. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागानं स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार कामाच्या ठिकाणी थंड पाणी ठेवण्याचे आणि कामगारांना किमान दर 20 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर शहराचं कमाल तापमान पुन्हा 39 अंशांवरती गेलंय. तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिक देखील हैराण झालेत. सावट आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई असून तिथे टँकरनं मुरबाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळामुळे अनेक आंबे गळून पडलेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. सभा आणि लग्न समारंभ सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. खाम या परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाले. नवीन वेळापत्रकानुसार 48 तासांपैकी केवळ 16 तासच शेतीसाठी वीज मिळते. उभा टाकलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आवक झाली. एकाच दिवशी तब्बल 1,28,000 पेट्या बाजारात दाखल झाल्या. यामध्ये कोकणातील हापूस समितीत 200 ते 800 रुपयांचा भाव मिळतोय. दिलासा मिळालाय. आल्याचा भाव मागील काही आठवड्यापासून स्थिर आहे दरम्यान आहेत. देशात मक्याच्या दरात वाढ झाली असलेल्या पाडळसरे धरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी कामाची पाहणी केली आणि या प्रकल्पाला 4,890 कोटी 90 रुपये इतका दर मिळालाय. तर चांदीनं सुद्धा 86,520 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठलाय. तर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यंदा राज्यभरातील 75,974 शाळांमधील 9
ऐन उन्हाळ्यात गावी जाण्यासाठी एसटीमध्ये चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच एसटी महामंडळानं एसटीच्या तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून 15 जूनपर्यंत भाडेवाढ लागू असेल. पर्यटकांना राणीच्या बागेत उद्या देखील फेरफटका मारता येणार आहे. 17 एप्रिलला रामनवमी निमित्तानं सार्वजनिक सुट्टी असल्यानं उद्या बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 एप्रिलला राणीची बाग बंद असेल. मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं मुंबई विमानतळावरती येत्या 9 मे रोजी देखभालीचं काम करण्यात येणार आहे. यासाठी 9 मे रोजी मुंबई विमानतळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद ठेवलं जाईल. इस्रायल आणि इराणमधील तणावाचा परिणाम भारतातून युरोपात जाणाऱ्या प्रवाशांना बसतोय. इराणच्या हद्दीतून उड्डाण करणं सर्व कंपन्यांनी थांबवलंय. त्यामुळे भारत युरोप प्रवासात तासाभराची वाढ झाली असून प्रवासाचा खर्च देखील वाढलाय. एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावल्यानंतर तासनतास तात्काळ ठेवून रात्री जबाब नोंदवण्याच्या ईडीच्या कार्यपद्धतीवरती उच्च न्यायालयानं आक्षेप घेतला. जबाब दिवसा नोंदवावा कारण झोपेचा अधिकार ही मूलभूत मानवी गरज आहे. त्याचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलं. वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1चं संचालन करणारी कंपनी दिवाळखोरीत निघण्यापासून बचावली आहे. एमएमआरडीएनं कर्ज फेडणार असल्याची हमी दिल्यामुळे मेट्रो मार्गिका 1 खरेदीचा एमएमआरडीएचा मार्ग मोकळा झालाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारतींची यादी तयार केली. त्यानुसार ठाण्यामध्ये 4297 इमारती धोकादायक असून 86 इमारती अति धोकादायक स्थितीत आहेत. त्यातील 25 इमारती रिकाम्या आहेत. मुंबईच्या जी उत्तर विभागात जलवाहिनी जोडण्याचं काम हाती घेण्यात आले आणि या कामासाठी 18 आणि 19 एप्रिलला काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन पालिकेनं केलंय. 1 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत मुंबई पालिकेच्या तिजोरीत 203 कोटींचा मालमत्ता कर जमा झालाय. तर थकबाकीदारांना आता शेवटची डेडलाईन देण्यात आली आहे. 25 मे पर्यंत कर न भरल्यास कठोर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. प्रकाश प्रदूषण करणाऱ्या झाडांवरील रोषणाईबद्दल उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी आपापल्या हद्दीतील झाडांच्या खोडांवरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरुवात केली. गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी परिसरात रोषणाई हटवण्याचं काम सुरू झालंय. पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाला वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी अवजड असा पहिला गर्डर समुद्रात आणण्यात येणार आहे. सध्या आठवड्याभर समुद्रात मोठी भरती असल्यामुळे गर्डर आणण्याचं काम लांबणीवर पडलंय. जळगावातील साकेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या 7000 नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. नळ कनेक्शनसाठी प्रत्येक 3300 रुपये भरूनही ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत आणि संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केलं. मालेगाव पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. एका माजी नगरसेवकानं स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे शहरातील सफाई कामगारांची कामं ठप्प झाली आहेत. जळगावात पशुसंवर्धन विभागातील पुनर्रचना करताना शासनानं पशुधन पर्यवेक्षकांना न्याय द्यावा तसंच वेटरनरी काउन्सिलची नोंदणी करावी या मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पशुवैज्ञानिकांनी लाल फिती बांधून शासनाचा निषेध केला. नांदेडच्या बिलोली येथून कत्तलीसाठी तेलंगणाकडे गोवंश नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. कासराळी येथून गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 14 गोवंशांची सुटका केली. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावरती प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बीडच्या गेवराईमध्ये घडला. अर्धमसला फाटा इथे अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत अमोल खुणे गंभीर जखमी झाले आणि या प्रकरणी तलवाडा पोलीस तपास करतायत. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात गुजरातच्या भुजमधून 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. अवघ्या 48 तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केलं आणि या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पनवेलमधून 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सलमान खानच्या पनवेलमधील अर्पिता फार्म हाऊसवरती हल्ला करण्याचा कट असल्याचा डाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पेपरफुटी प्रकरणी कारवाई करण्यात आली. परीक्षा मंडळानं परीक्षा केंद्राचे प्रमुख, संबंधित प्राध्यापकांवरती परीक्षेच्या कामकाजासाठी 5 वर्ष तर परीक्षा केंद्रांवरती 3 वर्ष बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. अहमदनगरमध्ये प्रतिबंधित इनाम वर्ग जमिनीची खरेदी करून आदिवासी महिलेला भूमिहीन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या आरोपींमध्ये व्यावसायिकासह अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. उल्हासनगरमध्ये एका मध्यधुंद व्यक्तीनं धिंगाणा घालत गाड्यांची तोडफोड करत एका व्यापाऱ्याला मारहाण केली आणि या मारहाणीत व्यापाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे तर मारहाण करणारा आरोपी अजूनही फरार आहे.
नांदेड, पुणे, नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई इथे एटीएम कार्डची अदलाबदली करून लूट करणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। यावेळी या आरोपींकडून पोलिसांनी 92 एटीएम कार्डसोबतच लाखो रुपयांची रोकड जप्त केली। शिर्डीमध्ये श्रीरामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनं उत्सवाची सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस हा उत्सव साजरा केला जाईल। यासाठी अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत। लोणावळ्यातील एकविरा गडावरती मुख्य मंदिरात आणि सभामंडपात यात्रेनिमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। सजावटीमुळे देवीचं रूप खुललंय। देवीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। आई एकविरा देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी लाखो कोळी आगरी बांधवांनी गर्दी केली होती। आई मी आयलो असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। नागझिरा प्रकल्पात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एक वाघीण 3 दिवसांआधी सोडण्यात आली होती। मात्र 12 तारखेपासून ती बेपत्ता असल्यानं तिचा शोध सुरू होता। अखेर 3 दिवसांनंतर प्रकल्पातच ती पुन्हा सापडली आणि यावेळी तिला बेशुद्ध करून पुन्हा तिच्यावरती कॉलर बेल्ट लावून तिची मुक्तता करण्यात आली। गेल्या 3 वर्षात डेटा चोरीच्या उद्देशानं विविध उपकरणांवरती होणाऱ्या मालवेअर हल्ल्यांमध्ये तब्बल 600% वाढ झाली। डिजिटल फुटप्रिंट इंटेलिजन्सच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे। तर 2023 मध्ये मालवेअरचा शिरकाव लाखोंच्या घरात गेला। भारतातून गेल्या वर्षभरात $10 अब्ज म्हणजेच तब्बल 70% आयफोन निर्यात करण्यात आले आहेत। भारतातून प्रथमच इतक्या संख्येनं ग्राहक वस्तूंची निर्यात झाली आहे। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवरती पडली आहे। सलग 4थ्यांदा सुनावणी लांबणीवर पडल्यानं सिसोदिया यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली। अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। यावेळी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं विशेष तयारीला सुरुवात करण्यात आली। उद्या दुपारी 12 वाजता रामलल्ला सूर्यतिलक करण्यात येईल आणि रामलल्लावरती सूर्याभिषेक देखील होणार आहे। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात।